आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहे दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम काळोख्या रात्रीत प्रकाशाची पाऊलवाट. लेखन समृद्धी शिरवळकर. सहभाग सचिन म्हैसने, किशोर कुकडे, विकास पल्हाडे आणि नयना देशमुख. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. नाही दादा, नाही. यंदाच्या साली तू अनवयनी नका येऊ वाहिनीले. अरे म्या काय म्हणून राहिलो, एकदा ऐकून तर घेशील माया की नाही? म्या तुझं सारं ऐकीन. बस यंदाच्या साली तू माया ऐक अन ओवायनीला येऊ न ग बाबा. माया घरात बसायला जागा नाही की तुले ओवाळायला ताट नाही. कोणत्या तोंडानं तुले बोलावू? सारा चिखल अन गारा तुडवून राहिली तुही बहीण 3-4 दिवस झाले आज. काय काय शिल्लक नाही ठेवलं यंदाच्या साली बरसलेले या पावसानं. तिकडं आभायातनं फाटल्यागत तो पडत होता आणि आमचे भिजलेले डोळे जीव वाचवायले जागा शोधित होते. मले मालूम नाही का बाई, तू यावर काय गुजरून राहिली तर? अरे सारं गाव तुमचं या अस्मानी संकटाले समोर जाऊन राहिलं. मी काय म्हणतो, तू शेतकऱ्याच्या घरातले आहेस ना, आणि आपल्याला काय का नवीन आहे का? असे तर किती संकट आले आपल्यावर. शेतकऱ्याले कधी कोरडा दुष्काळ मारते तर कधी ओला दुष्काळ मारते. असं चालूच राहील ना गं हे. एखाद्या साली असं वाटते सारं मोजमापात आहे, तर काय मालाले भाव नसते. काय करावं काही समजत नाही. पण हे पाय, मले भाऊबीजेला येऊ दे बरं. तू मला काय मदत करायची आहे ते मला करू दे. आता फक्त नाही नको म्हणू. नग दादा नग, मदतीचा शबूत बी काढजो नको. यांले आवडायचं नाही ते. लय स्वाभिमानी आहेत ते. त्यांले नाही आवडायचं. म्या म्हणलं होतं 4 रोज अगोदर त्याईले बाबाले भाऊले विचारू का म्हणून, काही मदत करता का? तर हे इतकाले डोळे केलते मायावर. मायावाला ऐक, या साली आमची तर काही दिवाळी साजरी होत नाही. साऱ्या घरादारा जवळचं पाणी सुकलं नाही अजून. वावरात बी लय सारं पाणी आहे. यायचं बी चित थाऱ्यावर नाही. तू साराईले घेऊन माया घरी आला आणि तुले पाहुणचार करू नाही शकलो तर आम्हाला अजून मेल्याहून मेल्यासारखं होईल. बरं मला समजून राहिलं ना तुझे काय म्हणणं आहे तर. हां, रडू नको. हा पाय, जरा तू शांत होय बरं. मी बघतो मला काय करायचं तर. बरं मी काय म्हणतो, ते आपले जावई बा कुठे गेले? त्याला फोन दे बरं जरासा. बोलतो ना त्याच्या संग जरासं. किती दिवसापासून त्याचा फोन नाही, काही नाही, काहीच नाही ना. मला वाटलंच तरी. नाही, घरात नाहीत ते. 3 निसाण झाली तसे मंदिराकडे गेले ते. भजन असते या टायमाले तिथंसा. जाऊन बसतात भजनात. तितकंच दुःख विसरल्यासारखं होते त्यांले 2 घटका. बरं आहे, मी आता म्हणतो लय चांगलं काम करून राहिले ते. मंदिरात जाऊन राहिले, मनात चांगले विचार येतात. आपा हे पाय, तू या गावात तो माझ्या मित्र राहते की नाही, दीपक, लय जाणकार माणूस आहे म्हटलं. हा पाय, तू या फोन ठेव आणि आता मी त्यालाच फोन लावतो आणि त्याला सांगतो की गड्या त्या मंदिराच्या इकडे जाय
आणि आमच्या जावई बापूची भेट घे आणि त्याला भेटून जरा त्याच्या मनाचा अंदाज घे. आणि सध्या परिस्थितीत आपल्या हाती काय आहे आणि आपल्याला काय करायला लागते हे जरासं त्याला समजावून सांग. नाही काही तर जरा धीर तर होईन त्याला. हा पाय, तू आता काही टेन्शन नको घेऊ, सारं बरोबर होईन आपलं. आता ते भजनाला गेलेत ना, बस आता तू या फोन ठेवल्याबरोबर माझ्या गड्याला मी दीपकले तिकडे पाठवतो. हां, आता हे पाय, आता तू रडू नको बरं. हां, होईनच आज ना उद्या आपलं चांगलं. कुणाच्या भक्तीला भुललासी देवा, भुललासी देवा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा. कुणाच्या भक्तीला भुललासी देवा, भुललासी देवा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा. जगी ऐसा कोण भक्त आहे थोर, जगी ऐसा कोण भक्त आहे थोर, कृपेचा होस्तय झालो मी पावन, कृपेचा होस्तय झालो मी पावन. माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा, माय बापा, धाव तू विठ्ठला माय बापा. राम राम हो बुवा. राम राम. जाऊई बुवा. हा, राम राम दीपक भाऊ, राम राम. झालं का भजन आटपलं? हो, आता झालं. पायऱ्या उतरल्या, तुम्ही देवासारखे समोर हजर झाले. इकडं कुठं देवाच्या दर्शनाला आलते का? आता आमचा कायचा देवाच्या दर्शनाचा योग? आम्हाला काय तुम्ही भेटले काय आणि देव भेटला काय एकच गोष्ट आहे. पण आता योगायोग असा आहे की तुम्ही देवाच्या दारात होते तर देवाचं दर्शनही होईल. दिवाळीचे दिवस आहेत आणि आता पाया तर पडाच लागेल. खायची दिवाळी आणि कायचं काय, सारं बरंच आहे. असं काहून अंग टाकल्यासारखे बोलून राहिले? आता साऱ्याच्या घरची परिस्थिती दिसून नाही राहिली का तुम्हाला? दीपक भाऊ, काही दिवाळी गिवाई नाही हो. या साली काहीच दिवाळी नाही. आणि पुढं बी किती टाईम लागेल, कोण उठून उभं राहील हे आता त्या परमपित्या परमेश्वरालेच माहीत बापा. आजची परिस्थिती तर अशी आहे, पुरतं कंबरडं मोडलं हो. या आसमानी संकटानं यंदाच्या बारीनं सारं नेस्ता नाबूद करून टाकलं बापा. असं करा, या जरासं बसूया वट्यावर आपण. काय राजा, तुमच्यासारख्या माणसानं असं केलं तर चालेल काय? नाही, मी म्हणत होतो दीपक भाऊ, ल येळचा मी बाहेराव जातो आता घराकडं. आता घरी का आम्हाला जा नाही लागत? एवढी काय गडबड आहे? मलाही जास लागते. बसा घडीभर. बरं बापा, बसतो तुमच्या संग जरासा. मी काय म्हणतो दीपक भाऊ, नेमकं काय म्हणत होता तुम्ही? आता मी काय बोलणार जोई बुवा, वयानं तुम्ही मोठे आहात. 4 गोष्टी केल्यानं जरासं मन हलकं होते. आणि जे आहे त्यातून बाहेर कसं पडता येईल आपल्याला, जे आता आपल्यावर भीतीला आहे, जे संकट उभं राहिलं, त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं? आता असं संकट आलं समजा तुमच्यावर, तर हे एवढी परिस्थिती गंभीर होणार नाही. याची आपण जर अशी काळजी घेतली तर तुमचं जशी परिस्थिती आहे तशी साऱ्या गावाची आहे. मग या परिस्थितीतून आपण सगळेनं कसं बाहेर निघायचं, याच्यातून काही ना काही मार्ग निघू शकते. बोला बोला दीपक भाऊ, बोला तुम्ही. हे पाय जवई बा, तुमचं कसं होईल आहे, तुम्ही पुरे दोर बैलाच्या खांद्यावर टाकून दिलाय. म्हणजे जे होईल ते होईल. हा, बरोबर आहे तुमचं म्हणा. प्रत्येक वेळेस जर आपण असे दोर खांद्यावरून टाकून दिले तर हे जोडी कुठे जाईल याचा नियम नाही. तर त्याच्यापेक्षा जर आपण या गोष्टीची काळजी घेतली, आता हे जी परिस्थिती आपल्यावर भीतील आहे, तुमचंच नाही साऱ्या गावावर भीतील आहे, तर याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर काही ना काही मार्ग काढा लागेल की नाही.
हा आता तुमचं बी बराबर आहे म्हणा. कारण भयान अंधारात्रीत माणसानं उजिळाचं तिरी पाहायलाच पाहिजे. पण आता जसा जो आशावाद असते तोच कुठेतरी असा धुसमुसला झाल्यासारखा वाटू राहिला भाऊ, बाकी काही नाही. आता मी सांगतो. आता कसं झालं की आपल्याला हे माहीत होतं का की एवढं संकट येईल म्हणून? म्हणजे हे जे पाण्यानं आपल्या भोवती अकात मांडला तर हे कोणाला माहीत होतं काय? नाही, हे तर आता निसर्गाचा मार आहे. तर आता आपल्याला माहीत झाली की नाही ही गोष्ट की बा अतूनही पाणी जाऊ शकते. एवढ्या वर्षात तुमच्या वावरातून जतून पाणी गेलं नाही, ततून पाण्यानं रस्ता काढला. बराबर आहे, नदीच निघाली, नालाच निघाला निरा. हां, तर मग मला म्हणणं असं आहे की या परिस्थितीले तोंड द्यायचं असेल तर सध्या आपल्याला सुरुवातच्या टाईमाला काय उपाययोजना करता येईल, काय मलमपट्टी करता येईल त्याचा पहिले विचार करू. हा, तुमचं बी बराबर आहे म्हणा. आता जर आपल्याला यज्ञा होऊन राहिल्या तर त्या यज्ञा थांबतील कशा, हां, याच्यावर बी बारीक लक्ष द्यायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे. तर याच्यात असं आहे का आपण सुरुवातीला काय करायला पाहिजे. आपल्याला आता खरीप हातचा निघून गेला, पण आपल्याला येणारा जो रब्बी आहे तर त्याचं किमान मशागतीत किंवा किमान खर्चात कोणतं बियाणं पेरता येईल याची आपल्याला जराशी चाचपणी करावी लागेल आणि मग ते आपल्याला पेरा लागेल. हो ना, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अजून ताकदीनं उभं राहायचं आणि आपल्या कामाला लागायचं. हां, तर एकदम ताकद जोरात नाही लावायची. तर याच्यात लय गोष्टी आहेत. जसं आहे की दुखणं जर लहान असलं तर 2 गोळ्यात 1 डाव डॉक्टरजवळ गेलो की सरकं होते. बराबर आहे. नाही तर मग घरगुती उपायावर भागून जाते. हो पण आपलं दुखणं मोठं आहे. हो. मग एकदम उपाय करता येईल काय? म्हणजे डॉक्टरजवळ जर मोठं दुखणं घेऊन गेले तर 12 रिपोर्ट काढते आणि 13 चक्रा मारायला लावते. ते बी बराबर आहे म्हणा तुमचं. कारण त्याच्यावर आपल्याला दीर्घकालीन उपायाची गरज असते. हो. पण आजच्या घडीला आपण काय करू शकतो, शेतकरी कास्तकार ज्याचे वावरं वाहून गेले तर आजच्या घडीला आपण हे करू शकतो की कमीत कमी मशागतीत जेवढा भाग आपल्या पूर्ण क्षेत्राने जेवढा भाग आता आपल्याला पेरता येते त्याची तयारी करायची आणि त्याच्यात अशा पिकाची निवड करायची की जे कमी खर्चात येतील, म्हणजे ज्याच्या बियाण्याचा खर्च कमी राहील, असं ज्याच्या खतपाण्याचा खर्च कमी राहील आणि कमीत कमी आपला एकदम खाली हात न जाता काही ना काही आपल्याला ते देऊन जाईल. बराबर आहे. कारण काही जणीचं असं झालं की काही ठिकाणी खरडून गेलं आणि काही ठिकाणी गाळ पडला. हो, मग ज्या भागातलं खरडून गेलं त्याचं तर आपण काही करू शकत नाही. काहीच नाही. पण ज्या ठिकाणी गाळ पडला त्या ठिकाणी आपल्याला रब्बीतली चांगली पिकं घेता येतात. तर आता जवस पेरू शकतो आपण, जे कमी खर्चात आपल्याला पेरणं करता येते. त्या ठिकाणी आपल्याला रब्बी ज्वारी पेरता येते. असं. मग रब्बी ज्वारीचा खर्च काय, आता एकरी 4 किलो ज्वारी लागते बरोबर. आणि 500-600 रुपयाची ज्वारीची थैली होते आणि फार असं खत लागत नाही. एक वेळा त्याला तुम्ही एक नत्रस एक डोस दिला की तेवढ्यावरती येऊन जाते. बरं, या ज्वारीला फवारणी काही विशेष लागत नाही, एखाद्या वेळ्या गिड्या आल्या तेवढीच फवारणी लागते. दुसरी गोष्ट जवस जे आहे तर त्या जवसाले तुम्हाला काहीच करा नाही लागत, कारण ते एकदम सहज येणारं पीक आहे. तिसरी गोष्ट, थोडीफार जर कोणाला तुम्ही हरभरा उसनापासना घेऊन जर पेरत असाल तर घरच्या घरी मागच्या वर्षीचं जर बियाणं एखाद्याजवळ असेल पेरलेलं तर तेच बियाणं आपल्याला वापरून त्याची पेरणी करता येते आणि त्यालाही फार जास्त खर्च लागत नाही. कारण काय होते की हरभरा हे जे पीक आहे ना तर हे रब्बी पीक आहे आणि ते द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे बरेचसे घटक ते हवेतून स्वतः घेऊ शकते. त्याच्यामुळे कमी खर्चात त्याचं आपलं पेरणं होऊन जाते आणि ते पीक आपल्याला येऊन जाते. मला म्हणणं काय की एकदम बंपर पीक काढायच्या नादावर आपण भलकसा खर्च करतो, तर तेवढा विचार न करता एक साध्या पद्धतीनं आपल्याला हे पिकं कसे घेता येतील हा सगळ्यात पहिला मुद्दा आपल्यासमोरचा आहे. आता तुम्हाला पटते का पहिले हे सांगा. बराबर आहे दीपक भाऊ, तुम्ही म्हणता ते बी खरं आहे. माणसानं हिंमत नाही हारावं लागत आणि तुम्ही सांगू राहिले ते मला पटून बी राहिलं. तर जोईबा मापूरचं म्हणणं असं आहे की आता राहिला प्रश्न कोणता की ज्या जमिनी आपल्या खराब झाल्या आणि ज्या जमिनीत सध्या आपल्याला काही हालचाल करता येत नाही आणि ते बाब अति खर्चिक आहे. आता हा प्रकार कसा आहे, वावर पाहून आहे. म्हणजे काही जर तुमचं खडलाबडलाचं वावर असेल तर त्याच्यात काही माती उपलब्ध नसते, म्हणजे तो गड्डा तुम्हाला भुजता येत नाही. मग त्याला तुम्हाला कुठून तरी दुसऱ्या ठिकाणाहून गाळ वगैरे आणून टाका लागेल, कोणाच्या शेततळ्यात असेल. आता आपल्या गावात जर विचार करसाल समजा तर सगळ्या गावाचा जर आपण विचार केला तर सगळ्या प्रकारच्या जमिनी आपल्या गावात आहे. काही बर्डाची जमीन आहे, काही नदीच्या भागातली आहे, काही कशी आहे. तर मग काही भागात कसं आहे की तिथं आपल्याला काही तुम्ही समजा त्याची काही मशागत केली तर जाग्यावरच्या जाग्यावर ते जमीन काही आजच्या आज दुरुस्त होणार नाही. तिच्या उपाययोजना वेगळ्या आहेत. पण आज ज्या जमिनी आपण दुरुस्त करू शकतो त्या रब्बी पिकासाठी करू शकत नाही, तर उन्हाळी पिकापर्यंत आपण त्या जमिनीची पूर्ण तयारी करू शकतो. अशा जमिनीची आपण सुधारणा करायला पाहिजे धीरे धीरे. त्याच्यामुळे काय होईल की आज रोजी जरी आपल्याकडे उन्हाळी पीक घेण्याची व्यवस्था नसेल
तर काय होईल आहे की जसा पूर येऊन गेला तर सगळं पाणी डोळ्या देखत आपल्या वाहून गेलं, पण त्यातलं काही पाणी आपल्या जमिनीत टिकून आहे. हो, तर मग हे त्या तुमचं पाण्याचा बरोबर आहे. वापर आपल्याला आज रोजी जर आपल्या शेतात आता सगळे खंबे वाहून गेले, लाईट वाहून गेली, पण उन्हाळी पिकापर्यंत ते व्यवस्था आपली होणार आहे. मग ते व्यवस्था जर झाली तर बरोबर आहे. थोडं बहुत आपण एखादं उन्हाळी पीक घेऊ शकतो. काय त्याच्यात तिळासारखं पीक आपल्याला घेता येईल. ते पीक अच्छा. अति कमी खर्चिक, हम्म. त्याच्यानंतर त्याला जनावरं खात नाहीत आणि अगदी म्हणजे तुमचं 2 किलो बियाण्यात एकरभर जमीन पेरून होते. हा, म्हणजे काय कमी- होते, तुमचं म्हणणं असे होऊ राहिलं की बा जसं जेवढ्या कमीत कमी पैसे भांडवल लावून तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण मग हे पीक रब्बीचं पेरून झाल्यानंतर उन्हाळीच्या क्षेत्राची तयारी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तेही पीक घेता येईल. आता याच्यातही काही जमिनी असतील, याही परिस्थितीत दुरुस्त झाल्या नाहीत अशाही जमिनी असतील. हो, तर मग हे बी बरोबर आहे तुमचं. त्याच्यासाठी काय आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना करता येते. आता दीर्घकालीन म्हणजे जसं की आता तुम्ही म्हटलं की बाबा नाही आता मला 5 एकर शेत आहे, पण 5 एकर आताच तयार झालं पाहिजे आणि आताच मी पेरलं पाहिजे, असं काही होणार नाही. बरोबर आहे तुमचं. म्हणजे एवढी काही आपल्यात शक्ती नाही आणि आपल्याला कुठूनही एवढी मदत आली तर आपण एवढा निसर्गाचा जो कोप होता ना, म्हणजे निसर्गानं जे क्रूर दर्शन आपल्याला दिलं, हो. तर ते एवढं भयानक आहे की ते साध्या माणसाच्या डोक्यातही बसणार नाही. बरोबर बोलले. म्हणजे आपला दुश्मन कदाचित असता तर तोही आपलं एवढं नुकसान करू शकला नसता, एवढं निसर्गानं आपलं नुकसान करून ठेवलं. परंतु आता याले तर सामोरं जावंच लागेल ना. म्हणजे निसर्गासंग आपलं भांडण नाही, कारण त्याच्याशिवाय आपलं भागत नाही भागत नाही. आणि त्याच्या संग भांडण करून चालत नाही. तर आपण त्याच्या संग कसं आपल्याला काम करता येईल, तर त्या दृष्टीनं आपल्या संपूर्ण शेतासाठी आपण दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे. तर त्या दीर्घकालीन उपाययोजना जर समजा जवळबा आपल्याला करायच्या असतील तर त्याच्यासाठी तयारी कशी करावी लागेल तुम्हाला. आपल्याजवळ विविध योजना आहेत. बांधावर वृक्ष लागवड योजना आहे आपल्या शासनाची. तर त्या योजनेचा उपयोग करून आपल्या ज्या भागातून आपल्या शेतातून पाणी निघून जाते, तर त्या ठिकाणी जर आपण त्या योजनेतून जर बांबू लागवड असा जर उपचार केला आणि चांगल्या पद्धतीनं आपण जर जिकडून पाणी निघून जाते तिकडून जर बांबूची लागवड केली तर काय होणार की बांबूची एक भिंत त्या ठिकाणी तयार होणार. बरोबर. म्हणजे याच ठिकाणी आपण काय दगडी बांध घालू शकतो, पण ते उपचार चुकीचे होतील. काय होते की तुम्ही एखादी भिंत बांधली आणि त्याला जर खूप मोठं पाणी लागलं तर काही वेळ ते तुंबून राहील, पण नंतर ते जागा करून त्याला फोडून मोकळं होऊन जाईल. परंतु जर बांबूचं बंद त्या ठिकाणी तुम्ही तयार केलं तर किती मोठा प्रलय झाला तरी ते आपली जागा सोडत नाही. त्याच्यामुळे काय होते की त्याच्यामधून पाण्याचा निचरा होते आणि संपूर्ण गाळ हा त्या ठिकाणी थांबून जाते. त्याच्यामुळे काय होते की ज्या जमिनी खरडून गेल्या तर तो प्रकार आपल्या शेतात होणार नाही. अगदी धारीत असलं तरी तेवढ्या प्रमाणात आपलं नुकसान होणार नाही. म्हणजे आपल्या शेतात काय होणार, जर पूर आला तर आपला खरीप जाईल, त्याला काही तुम्ही करू शकत ना, बरोबर, पण आपला रब्बी हा नक्की होऊन जाईल. तुम्ही मला दीपक भाऊ खरंच ना माझ्या डोळ्यात असा प्रकाश टाकल्यासारखा वाटू राहिला. मला साऱ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जो शब्द वापरला की आपल्याला पूर्ण जिंदगीभर समस्या जर निराकरण करायचं असेल तर ह्या पद्धतीनं जर आपण अवलंब केला, जसं बांबूचं तुम्ही म्हटलं, तर खरंच आपली जे जमीन वाहून चालली ते वाहून नाही जाऊन आपल्या जमिनीचा पोत जो आहे तो कायम राहून तिथे ते जमीन थांबू शकते आणि पाणी निघून जाणार आहे. पाणी निघून जाईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की पाण्याचा रस्ता बदलायचा नाही. हां, पाणी हे त्याचा रस्ता बदलणार नाही, कारण आता त्याला माहीत झालं की तुमच्या शेतातून त्याला जाता येते. आतापर्यंत ते गेलं नाही गेलं, परंतु आता त्यानं त्याचे पाय तुमच्या शेताला लावले. म्हणजे कदाचित जर आता मला सांगा की हे ढगफुटी हे प्रकार आपल्या इकडले होते काय? नाही, अजिबातच हे नाही. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात होत जाय. बरोबर. ते आपण कधी कधी ऐकत जाऊ एखाद्या वेळेस. तर आज तिसऱ्या दिवशी आपण ढगफुटी पाहिला. हो, तर बरोबर. मग हा प्रकार कायच्यामुळे होऊन राहिला, तर लोक म्हणतात की ते ग्लोबल वॉर्मिंग आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग हा लय मोठा विषय आहे किंवा आपल्या बुद्धीच्या बाहेरचा विषय आहे. खरं बोल. पण एक नक्की व्हायला आहे की काहीतरी आपण चुकीचं करू राहिलो, म्हणजे आपण जे माणसं आहो हे चुकीचं करू राहिलो, म्हणून त्याचे फळं भोगा लागून राहिले. तर करते कोण आणि भरते कोण अशी गोष्ट आहे. असंच आहे म्हणा. याचा परिणाम आपल्याला मग भोगा लागू राहिला. तर हे जे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आहे, तर आता लोक सांगतात, तर मग मला सांगा की आता हे बिघडेल परिस्थिती का औंदा होती तर पुढच्या वर्षी दुरुस्त थोडी होणार आहे? नाही, पुढच्या बी वर्षी असंच पाणी बरसील, एक खट्टा. काही सांगता येत नाही. बरोबर. तर मग त्याची तयारी आपल्याला करावं लागेल. त्याचं उदाहरण आपल्याजवळ आहे की एवढं मोठं नुकसान झालं, आता पुढच्या वारीनं एवढं नुकसान झालं नाही पाहिजे. तर मग तुम्ही जसं बांबूची लागवड केली आणि मध्ये मध्ये ज्या ज्या भागातून पाणी वाहून जाते त्या भागात तुम्ही खस गवताची लागवड करा, जेणेकरून टप्प्याटप्प्यांमध्ये गाळ थांबील आणि पाणी शांततेत निघून जाईल. म्हणजे येणारा पाहुणा आला
आणि तुमच्या अंगावर खेकसला निघून गेला असं नाही झालं पाहिजे. येणारा पाहुणा आला आणि तो थांबला आणि मग शांततेत निघून गेला म्हणजे तो 2 गोष्टी तुम्हाला देऊन जाईल. कोणी जर आपल्या घरी आला तर तो कोणत्याही परिस्थितीत आला तर तुम्ही त्याच्यासोबत संयमानं जर वागले तर तो तुमचा फायदा करून जातो. आणि त्याच्यासोबत जर आपण आपली स्वागताची काहीच तयारी नसली तर आपलं तो नुकसान करून जातो. हे सिद्ध गोष्ट आहे. हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. पाहुणा 2 घडीचाच असते पण 2 दिवस जर राहिला तर तो निश्चित आपला काहीतरी फायदा करून जाते. मग त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी ज्या शेतामध्ये आपला खरीप धोके येत आहे त्या ठिकाणी जर आपल्याला आपला रब्बी आपला उन्हाळी जर नक्की करायचा असेल तर आपण ह्या उपाययोजना जर केल्या तर हे अंधारातली दिवाळी आपली उजेडात जाऊ शकते. दीपक भाऊ, मी तर निराशेच्या खाईत पळेल होतो म्हणा आणि सारंच सरलं असं मला वाटत होतं. पण आता एक नवी उमेद आणि एक नवा उत्साह, नवी चेतना घेऊन तुमच्या या साऱ्या बोलण्याच्यानं मी प्रभावित झालो. लय चांगलं झालं. तुम्ही मला मौलिक असा सल्ला दिला, तुमचा येळ दिला. ज्या काही तुम्ही मला समजूतदार पद्धतीच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यानं माझं जीवन आता मला असं वाटतं की मी काहीतरी दिलासा घेतला आहे आणि आता मी काहीतरी चांगलं करीन आणि थांबणार नाही. जिद्दीनं काहीतरी प्रयत्नरत राहील आणि स्वतःचं आयुष्य जे आहे ते सुखकर करण्यासाठी मी प्रयत्न करील. तुमच्या या साऱ्या बोलण्याच्या आशयासोबत एवढं सांगावं वाटू राहिलं. खरंच तुमच्या आईवडिलांनं तुमचं नाव सार्थकी लावलं. खरंच तुम्ही दीपक हा काहीतरी प्रकाश देण्याचा तुम्ही मला जो प्रयत्न केला तो मला बिलकुल नेहमीसाठी चिरकाल माझ्या लक्षात राहील आणि त्या दिशेने मी प्रयत्न करील. मला कविवर्य कुसुमाग्रजांच्या त्या कवितेची मला इथं आठवण झाली. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. काऊ लयच टाईम लागला आज मंदिरातून यायले. म्या कवाची आत बाहेर करून राहिली. आता यान मग यान. दिन्याले पाठवणारच होती आता मंदिराकडं. काही नाही, दीपक भाऊ भेटले होते, त्याच्याशी बोलण्यात उशीर झाला. मी आता निघालोच होतो घराकडे, पण बरं वाटलं त्याच्या संग बोलून. असं वय. काय म्हणत होते मग दीपक भाऊ? हेच सारं या संकटातून कसं बाहेर पडायचं याबद्दल सगळं सगळं बरंच काही त्याईनं मला सांगितलं. आणि त्याची विचार ऐकून त्याईनं जेही सांगितलं मला लय बरं वाटलं. त्यानं मन कसं सावरल्यासारखं झालं. बरं झालं बाई. लय दिवसानं तुमच्या चेहऱ्यावर जरासं हसू पाहून राहिली मी. तुम्ही हसत जा बरं, मले गमते तेवढ्यानंच. तुमचा हसरा चेहरा हीच तर मायावाली दिवाळी आहे. आणि दिवाळीचं काय म्हणतं हवं, तू या सुखा समाधानानं भरलेला हा चेहरा पाहिला की माई दिवाळीच दिवाळी आहे. जावा तिकडं, तुमचं बी काहीतरीच. बसा गुमान, चहा टाकते. श्रोते हो, आत्ताच आपण दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात. काळोख्या रात्रीत प्रकाशाची पाऊलवाट. लेखन समृद्धी शिरवळकर. सहभाग सचिन म्हैसने, किशोर कुकडे, विकास पल्हाडे आणि नयना देशमुख. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.